आणि राज्याच्या राजकारणात या क्षणाची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। मंत्री नरहरी झिरवाळांच्या अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे। या व्हिडिओ नंतर काँग्रेसने सुद्धा नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे झिरवाळांचं मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे। मंत्रालयातल्या लाचखोरी प्रकरणात आधीच झिरवाळ अडचणीत आलेले आहेत। एसीबीच्या कारवाईनंतर झिरवाळ तेव्हा वाचलेले, मात्र आता ह्या नव्या व्हिडिओ नंतर झिरवाळ वाचणार का हा सवाल आहे, कारण झिरवाळांची अडचण यावेळी अधिक वाढलेली आहे। त्यांच्यावर पक्षातूनच कारवाई होण्याची शक्यता आहे। या नव्या वादग्रस्त व्हिडिओमुळे झिरवाळांना मंत्रिपदावरून पायउतार होण्याची वेळ येणार का याची चर्चा सध्या सुरू आहे। या संदर्भात एनडीटीव्ही मराठीनं नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र झिरवाळांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। यावर आता सर्व स्तरातनं प्रतिक्रिया मात्र उमटू लागलेल्या आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी काय एक्सपोज केले आपण बघतोय। एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडनं अशा प्रकारचं अश्लील आणि अनैतिक वर्तन होणं अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे। हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणार आहे। मंत्र्यानं किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, साधी अपेक्षा असते। मात्र हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचं स्पष्ट होत आहे। मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी। मिटकरींनी म्हटलंय, भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असं लक्षात येताच 6-7 महिन्यांपूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवाळ साहेबांचा व्हिडिओ आता कसा काय अचानक बाहेर आणला गेला। उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी, इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब। त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये एसीबीचा ट्रॅप लावणं आणि आता हा व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा काढून तो मीडियाकडे सोपवणं। एका सरळ माणसाला बदनाम करायचं, नंतर मीडिया ट्रायल, हे झारीतील शुक्राचार्य कोण आहे? अशोक खरात प्रकरण अंगलट येत आहे म्हणून स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार आणि हे बंगाळ राजकारण लक्षात येत आहे। सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा यामागे 2 सप्टेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 असा एकूणच सगळा कालावधी आहे। पण नेमका हा वाद काय तो एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मंत्रालयातल्या लाच प्रकरणी झिरवाळ अडचणीत आहेत। अन्न औषध प्रशासन विभागातल्या लिपिकानं 50,000ची लाच घेतली। लिपिक राजेंद्र ढेरंगे याचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आला। झिरवाळांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडेंच्या सूचनेनुसार लाच घेतल्याचा दावा करण्यात येतोय। विरोधकांकडून मंत्री झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। खासगी सचिव रामदास गाडेंना कार्यमुक्त केलं गेलं।